आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। असे होलसेल पद्धतीने उद्योग गेल्यास पुण्याचा नंबर खालून 5वा असेल। उद्योग स्वतःहून गेले की त्यांना गुजरातचा कोणी मार्ग दाखवला? अंबादास दानवेंचा सवाल। चाकण एमआयडीसीतून कंपन्या राज्याबाहेर गेल्याची अफवा। निवडणूक जवळ आल्यानं विरोधकांकडून आरोप सुरू। अजित पवारांची प्रतिक्रिया। मुस्लिम समाजाविषयीच्या वक्तव्यांमुळे नितेश राणेंच्या भूमिकेवर भाजपचे नेते हाजी अराफत नाराज। हाजी अराफत शेख यांच्याकडून पक्षाचा राजीनामा देण्याचे संकेत। विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा दौऱ्यावर। 5 ऑक्टोबरला संभाजीनगर, 6 ऑक्टोबरला नाशिक तर 7 ऑक्टोबरला पुणे दौरा असणार। विधानसभेला 225 ते 250 जागा लढवण्याचा मनसेचा निर्धार। नवरात्रोत्सवातला गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका, विहिंपचे महाराष्ट्र गोवा महामंत्री गोविंद शेंडेंची मागणी। आधार कार्ड बघून गरब्यात प्रवेश करावा, टिळा लावा, देवीची पूजा करायला लावा, गरबा आयोजकांना सूचना। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळेचे ट्रस्टी उदय कोतवाल आणि सेक्रेटरी तुषार आपटेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला। कोतवाल आणि आपटे अद्यापही फरार। पहाटे बंदूक स्वच्छ करत असताना अभिनेता गोविंदाकडून मिसफायर। गोविंदाच्या डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ दुखापत। गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू। पोलिसांकडून बंदूक जप्त।